कोल्हापूर महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयातील प्रसूतिगृह आणि पंचगंगा रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या निर्जंतुकीकरणाचं काम करण्यात येणार आहे। त्यामुळे सावित्रीबाई फुले रुग्णालयातील प्रसूतिगृह शनिवारी 8 नोव्हेंबरपासून सोमवारी 10 नोव्हेंबरपर्यंत 3 दिवस बंद राहणार आहे। तसंच पंचगंगा रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभाग 8 नोव्हेंबरपासून 16 नोव्हेंबरपर्यंत म्हणजेच 9 दिवस बंद ठेवण्यात येणार आहे। ओपीडी विभाग मात्र या काळात सुरू राहणार आहे। रुग्णांनी अत्यावश्यक सेवांसाठी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाशी संपर्क साधावा असं आवाहन पंचगंगा रुग्णालयाच्या डॉक्टर विद्या काळे यांनी केलंय। पंचगंगा रुग्णालय कोल्हापूर महानगरपालिकेचे जे आहे प्रसूतीसाठीचे रुग्णालय याचं ऑपरेशन थिएटरचे निर्जंतुकीकरण करण्याचे काम सुरू आहे। तरी 8 तारखेपासून 16 तारखेपर्यंत ऑपरेशन थिएटर बंद राहणार आहे। खरं इतर सर्व सेवा पंचगंगा रुग्णालयात सुरू राहतील। ओपीडी सुरू राहील, नाव नोंदणी सुरू असणार आहे, नॉर्मल डिलिव्हरी होणार आहे। तरी ज्या पेशंटला सिझेरियन लागेल अशा पेशंटला आम्ही CPR हॉस्पिटल येथे रेफर करणार आहोत। तसे वरिष्ठ कार्यालयालाही आम्ही कळवलेले आहे आणि सदर कालावधीत पेशंटनी डायरेक्टली CPRला न जाता पहिल्यांदा पंचगंगा रुग्णालयात यावे, डॉक्टर तपासतील आणि ज्यांना सीझर लागेल तेच फक्त CPR हॉस्पिटल येथे रेफर होतील। तरी महापालिकेच्या या निर्जंतुकीकरण मोहिमेमुळे रुग्णांना होणारा संसर्गाचा धोका कमी व्हायला मदत होणार आहे।